यावर्षी आम्ही एक विषय घेतलाय की व्यसनाच्या विळख्यात अडकली तरुणाई, कारण की सध्या तरुणाईमध्ये व्यसनाचं जास्त क्रेज वाढत चालले, त्यामुळे आम्ही आता सध्या हा ज्वलंत विषय, त्यामुळे आम्ही यावेळेस तो विषय घेतलेला आहे। मंडई चौकापासून 11 चौक डेक्कन चौकापर्यंत आम्ही रांगोळ्या काढतो। 11 चौक असतात, त्या 11 चौकामध्ये साधारण 25 ते 30 फुटाची रांगोळी असते। ठिकठिकाणी रांगोळ्या साकारण्यात आलेल्या आहेत, ढोल ताशांचा गजर होतोय आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवातही झालेली आहे। पुण्याचे मानाचे गणपती जर आपण पाहिले तर पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला देखील आता सुरुवात होताना दिसतेय। 5 खरं तर गणपती आहेत पुण्याचे मानाचे आणि या 5ही बाप्पांच्या या विसर्जन मिरवणुकीला काही वेळातच सुरुवात होणार आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिला मानाचा गणपती जो पुण्याचं ग्रामदैवत सुद्धा मानला जातो कसबा गणपती, कसबा गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली। या ठिकाणी उत्तर पूजा संपन्न झाली आणि पालखीतून कसबा बाप्पा कसबा गणपती विसर्जनाकरता मार्गस्थ झालेला आहे। 1636 मध्ये खरं तर लाल महाल हा बांधला गेला आणि त्यावेळी जिजाऊ मा जिजाऊ यांनी या ठिकाणी या गणरायाची प्रतिष्ठापना केलेली होती। जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करून खरं तर दगडी गाभारा हा बांधलेला होता। तेव्हापासून हा मानाचा गणपती म्हणून सुपरिचित आहे। दुसरा मानाचा गणपती पुण्याचा अर्थातच तांबडी जोगेश्वरी। तांबडी जोगेश्वरीचा जर आपण सगळा इतिहास जाणून घेतला तर ज्याप्रमाणे कसबा गणपती हा 1893 मध्ये स्थापित झाला, त्याचप्रमाणे तांबडी जोगेश्वरीचा बाप्पा सुद्धा 1893 मध्येच या ठिकाणी प्रतिष्ठापना त्याची करण्यात आली आणि तेव्हापासून आजतागायत हा गणेशोत्सव या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडतोय। तर तिसरा मानाचा गणपती पुण्याचा गुरुजी तालीमचा गणपती। लोकमान्य टिळकांनी गुरुजी तालीम गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केलेली होती। असं म्हटलं जातं की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी खरं तर हा बाप्पा विराजमान झाला। साधारणतः 1887 मध्ये या ठिकाणी गुरुजी तालीमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सुरुवात झालेली होती। चौथा मानाचा गणपती पुण्याचा तुळशी बागेतला गणपती, ज्या ठिकाणी 1900 साली गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती।